मालूबाई बाई तुम्ही बकऱ्या घेऊन इकडे आला का व? मी तुमच्या घरी गेलते बिचारे हो. बाई काय म्हणता हो? कायला गेल्या होत्या माझ्या घरी तुम्ही? अशीच आली होती मी, कानावर गोष्ट आली. तुम्ही बकऱ्या बी काय काढल्या वाटते ना, मला बकऱ्या घ्यायच्या होत्या. हो ना सुनंदाबाई, बिचारे माझ्या सासूची लय तब्येत खराब आहे व तिचं काही ऑपरेशन सांगितलं डॉक्टरनं, 50,000 रुपये खर्च सांगितला. म्हणून मला एवढ्याही बकऱ्या विका लागते हो बाई. हे हे काय माय तिकडेच चालल्या ह्या बकऱ्या, काय तुमच्यासोबत बोलता बोलता पा माझ्या बकऱ्या किती दूर लांबल्या. येतात बकऱ्या. काही नाही सुनंदाबाई, एवढ्याच आहे बकऱ्या. अव बिचाऱ्या कशा ठेवल्या होत्या, म्हटलं अडी अडचणीला कामात येतील. पण आता ह्या बुढीचं आलं बिचारा म्हणतात, म्हणून त्याची काली काढले. सांग ना किती खायचं, मी पुऱ्याच ठेवतो ना. अव सुनंदाबाई 7-8 बकऱ्या आहे आणि तुम्ही जर एका दमानं घेत असाल तर मग मला पुरती तुम्हाला द्यायले. हे पा सुनंदाबाई, मी 50,000 रुपये ठेवली एवढ्या बकऱ्याची किंमत, पण तुम्ही एका दमानं घेतो म्हणता की नाही, तर 40-45,000 तुम्ही दिले बाई काम भागते. ओ बाई, एका दमानं मी बकऱ्या घेऊ लागली, रोख पैसे देतो. 45,000 रुपये नाही हो बाई. 30,000 जर देत असतील, 30,000 तर घेतो, नाही तर मी चालली आता मार्केट इथनेच चालली मी. काही गोष्ट करता का सुनंदाबाई? 30,000 पुरण काय मरीत ह्या बकऱ्या एवढ्या मोठ्या? आणि मला 50,000चं काम आहे व ऑपरेशन करायचं आहे माझ्या सासूचं. तर बाई देता का सांग, नाही तर चालली मी. काय झालं व कायच्या? बकऱ्या होय त्या बाईच्या सासूचं आहे ऑपरेशन. 50,000 खर्च सांगला आणि तिनं बकऱ्याची किंमत ठेवली 50,000. तर मला म्हणते 45,000 घे म्हणते. मी आणलं तिला 30,000 देतो, घे म्हणलं घेतली तर. अहो सुनंदाबाई, त्या बकऱ्या पहा बरं, 7-8 बकऱ्या आहेत त्या, आणि त्या बकऱ्याची किंमत आजच्या घडीले 50-60,000 तर नक्की आहे, आणि तुम्ही 30,000ला मागून राहिल्या बिचाऱ्या हो त्या बाईले. बाई तू ते मैत्रीण होय, त्या मैत्रिणीची चापलशी करताना तर तू काही कर, मला 30,000 पाहिजे. 30,000 घेतो, मी चालली. जाऊ दे बाई रत्ना, देऊनच टाकतो. त्या कसायला दिल्यापेक्षा पोषणीवाल्याला दिल्या ते बरं नाही होईन काय? जाऊ दे आता काय करू. हे बघ मालूबाई, तू बकऱ्या काही विकू नको. माझ्याजवळ 30,000 रुपये आहे. सध्या तर मला पैशाचं काम नाही आहे, पण तुला ऑपरेशनची गरज आहे ना, हे घे. सध्या तुझे काम काढून घे आणि बकऱ्या काही विकू नको. माय रत्ना, किती चांगली आहेस हो तू. माय